Good morning, all. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Okay, screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, from today's lecture, we are going to start with a new chapter from the subject pharmaceutical chemistry, chapter number 9, hypoglycemic agent. So, let's see its introduction part. Hypoglycemic agent. Hypoglycemic agent are the synthetic drugs that lower the blood glucose level and are used to treat type 2 diabetes mellitus. They may stimulate the synthesis of insulin by pancreatic beta cells, inhibiting glucose production, facilitate transport of a glucose to muscle cells, and sometimes increase the number of a receptor site where insulin can be bound and can initiate the process of a breaking down glucose. So hypoglycemic agent, firstly hypoglycemic agent काय आहे याची आपल्याला डेफिनेशन बघायची आहे. So hypoglycemic agent are those chemical entity which lower the blood glucose level. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे पण ग्लुकोजची लेवल इन्क्रीज झालेली आहे ड्यू टू सम रिझन ते आपल्याला मेंटेन करायचे आहे. सो कमी झालेली ग्लुकोजची लेवल आपल्याला काय करायचे, सॉरी, जे काय आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजची लेवल इन्क्रीज झाली त्याला आपल्याला काय करायचे, कमी करायचे. सो त्यासाठी आपण काय वापरतोय, हायपोग्लायसेमिक एजंट. सो हायपो म्हणजे कमी, ग्लायसेमिक मीन्स ग्लुकोज रिलेटेड. सो हे ड्रग काय करतायत, आपल्या बॉडीमध्ये इन्क्रीज झालेली ग्लुकोजची लेवल मेंटेन करतायत, लोअर करतायत. सो लोअर म्हणजे नॉर्मल पेक्षा खूप कमी नाही करत, बट मेंटेन करतायत. सो दॅट ड्रग इज नोन ॲज अ हायपोग्लायसेमिक एजंट. सो स्पेसिफिकली टाइप 2 डायबिटीज mellitus मध्ये आपण काय करतोय, ह्या ड्रगचा यूज करतोय. सो ह्याच्यासाठी ही झाली ट्रीटमेंटचा पार्ट झाला हा, की कोणते मेडिसिन आपण कोणत्या डिसीज वरती यूज करतो. जसं की डायबिटीस mellitus वरती आपण टाइप 2 च्या हायपोग्लायसेमिक एजंट यूज करतोय. सो बट वी हॅव टू सी दॅट डिसीज लाईक डायबिटीस mellitus. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा माहिती असलं पाहिजे की डायबिटीस mellitus काय आहे. सो लेट्स सी इट्स अ इंट्रोडक्शन पार्ट. सो डायबिटीस mellitus बघूयात आपण फर्स्टली, त्यानंतर हे ट्रीटमेंटचा पार्ट आहे हायपोग्लायसेमिक एजंट. Okay, diabetes mellitus. Screen is visible to all? Yes, madam. Yes, ma'am. Okay. So diabetes is a lifelong chronic diseases and is a group of metabolic disorder characterized by high level of sugar in a blood, hyperglycemia. It is caused due to deficiency of insulin or resistance to insulin or both. So insulin is secreted by beta cells of a pancreas to control blood sugar level. Blurry vision, excess thirst, fatigue, frequent urination, hunger, weight loss are some of the symptoms commonly seen in diabetic patients. So diabetes mellitus हा एक डिसीज आहे ज्याच्यामध्ये काय होतंय, आपल्या बॉडी मधली जी पण ग्लुकोजची लेवल आहे, शुगरची लेवल आहे, ती काय होते, इन्क्रीज होते. सो इन्क्रीज झालेल्या ग्लुकोज लेवलला आपण काय म्हणतोय, हायपरग्लायसेमिया. सो हायपरग्लायसेमियाला आपण कंट्रोल करण्यासाठी कोणते एजंट वापरणार आहोत, दॅट इज अ हायपोग्लायसेमिक एजंट. सो डायबिटीस mellitus ही एक कंडिशन आहे, त्याच्यामध्ये काय होतंय, पेशंटच्या बॉडीमध्ये एक्सिस मध्ये आपल्याला काय जाणवतंय, ग्लुकोज इन्क्रीज झालेलं जाणवतंय, ग्लुकोजची लेवल वाढलेली जाणवते. जसं की आपण फूड इनटेक करतो, सो 3 टाइम्स आपण मील घेतो. सो त्या मीलचं कन्व्हर्जन अल्टिमेटली कशामध्ये होणार आहे, एनर्जी मध्ये. सो एनर्जी आपल्याला कशामधून मिळणार आहे, एनीवन? एनर्जी आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलला एनर्जी Glucose. मिळते. Intake the ओके food. ओके. सो ग्लुकोजचं तिथं सप्लाय होतंय, त्यामुळं प्रत्येक सेल टिश्यूला काय होते, एनर्जी मिळते आणि आपण आपलं जे डेली रुटीन आहे, जे वर्क आहे ते करतोय. जर समजा ह्या रुटीन मध्ये डिस्टर्ब झाला, इट मीन्स जे पण
आपण फूड इंटेक करतोय त्याच्यावरती मेटाबॉलिक प्रोसेस होत आहेत आणि त्या प्रोसेस मध्ये काय होतंय, ग्लुकोज जे काय फूड आहे ते ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होते आणि एनर्जी मध्ये त्याचं ऍट दी लास्ट काय होतं, एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होते. सो ह्या प्रोसेस मध्ये जर डिस्टर्बन्स क्रिएट झाला तर आपल्याला काय जाणवतंय, ग्लुकोजची लेवल इन्क्रीज झालेली जाणवते. सो इन्क्रीज इन ग्लुकोज लेवल in the patient body, that disease or that condition is known as a diabetes mellitus. मग हा कसा डिसीज आहे, क्रोनिक डिसीज आहे. सो फर्स्टली आपल्याला माहित असलं पाहिजे व्हॉट इज अक्यूट अँड व्हॉट इज क्रोनिक. सो क्रोनिक काय असणार आहे, कोणाला माहिती का, प्रिव्हियसला कधी झालंय का? Long time disease. ओके, लॉंग टाइम डिसीज. सो अजून आपण अक्यूट आणि क्रोनिकला कसं डिफरन्शिएट करू शकतो, जसं की अक्यूट आणि क्रोनिक अशा दोन कंडिशन आपल्याला बघायला मिळतात कोणत्याही डिसीज मध्ये. ज्यावेळेस पण अक्यूट टाईपचं असतं, सो अक्यूट लेवलवरती काय होणार आहे, ड्यू टू एन्व्हायरमेंटल फॅक्टर आपल्याला ते डिसीजेस झालेले दिसतात. जसं की आपण बऱ्याचदा ऐकतो की पेशंट काय म्हणतात, मला ह्याची अलर्जी आहे, डस्टची अलर्जी आहे, पोलन ग्रेनची असेल किंवा हाय ऑर्डरची अलर्जी आहे. सो हे जे अलर्जीमुळं किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळं जे पण डिसीजेस होतात त्याला आपण म्हणतो अक्यूट डिसीजेस. म्हणजे ह्या कंडिशन मध्ये आपण काय करतोय, ट्रीटमेंट देऊन पेशंटला कम्प्लिटली बरं करू शकतो. सो त्या डिसीजला काय म्हणायचं, अक्यूट. अक्यूट म्हणजे काय, काय असणार आहे की अदर फॅक्टरमुळं, एन्व्हायरमेंटल म्हणजे स्वतःच्या बॉडीमुळे झालेलं नाहीये, पण एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस झाल्यामुळं किंवा एन्व्हायरमेंटले काही ऑर्गॅनिझम आहेत ते तुमच्या बॉडीवरती ऍक्ट करतायत आणि त्यामुळे तुम्हाला डिसीजेस प्रोड्यूस होतात. त्या कंडिशनला आपण अक्यूट म्हणतो. आणि व्हॉट इज मीन बाय क्रोनिक. सो क्रोनिक काय असणार आहे, क्रोनिक म्हणजे इंटरनल प्रोसेस मध्ये जर डिस्टर्बन्स क्रिएट झाला तर त्याला आपण क्रोनिक डिसीजेस म्हणतो. जसं की आपण बघितलं, जीआयटी मध्ये सुद्धा बघितलं, इंटरनल HCl चं सिक्रेशन इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं. सो ही प्रोसेस कशी आहे, इंटरनल आहे. सो ह्या इंटरनल डिस्टर्बन्स त्यांच्या रिदम मध्ये, जे आपण आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक प्रोसेस होतात त्यांच्या रिदम मध्ये डिस्टर्बन्स येऊन जर एखादा डिसीज क्रिएट होत असेल तर आपण काय म्हणतो, त्या डिसीजला क्रोनिक डिसीज. आणि शक्यतो जे पण क्रोनिक डिसीजेस असतात ते कसे असतात, लॉंग टर्म साठी ते राहतात पेशंट सोबत, दॅट इज लाईफ लॉंग असतात. सो क्रोनिक मीन्स क्रिटिकल पण तुम्ही म्हणू शकता. आणि ते मोस्टली कसे जनरेट होतात, ऑटोमॅटिक म्हणजे आपल्या ज्या मेटाबॉलिक प्रोसेस आहेत त्यामध्ये कुठेतरी डिस्टर्बन्स क्रिएट होणार आहे, त्यामुळे जनरेट झाले. सो इथं सुद्धा आपण डायबेटिस मलायटस जे म्हणतोय त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, शुगरची लेवल इन्क्रीज झाली. सो शुगरची लेवल इन्क्रीज का होते, कारण तिथं इन्सुलिन प्रॉपर असं इन्सुलिन तिथं सप्लाय होत नाहीये. सो इट इज कॉज्ड ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन और रेजिस्टन्स टू इन्सुलिन और बोथ. एकतर इन्सुलिन बॉडीमध्ये सफिशियंट अमाऊंट मध्ये क्रिएट होत नाहीये किंवा क्रिएट झालेले इन्सुलिन पुढे रिसेप्टर ऍक्सेप्ट करत नाहीये, दॅट इज अ रेजिस्टंट टू इन्सुलिन. किंवा या दोन्ही कंडिशन त्या पेशंट मध्ये असतील, त्यामुळे काय होते, आपले जे बॉडीमध्ये आहे ती ग्लुकोजची लेवल इन्क्रीज होती. सो त्या कंडिशनला आपण म्हणतोय डायबेटिस मलायटिस. सो इन्सुलिन काय आहे इन डिटेल आपल्याला लर्न करायचंच आहे. सो इन्सुलिन इज अ सिक्रेटेड बाय बीटा सेल ऑफ अ पॅनक्रियास टू कंट्रोल ब्लड शुगर लेवल. सो हे जे इन्सुलिन आहे ते कुणाकडून सिक्रेट केलं जातं किंवा कोण तयार करतं, बीटा सेल्स तयार करतात. जे पण पॅनक्रिया आहेत त्या पॅनक्रियामध्ये ज्या पण बीटा सेल्स आहेत त्या काय करतायत, इन्सुलिन सिक्रेट करतायत. आणि ते कशासाठी लागणार आहे, आपल्या बॉडीमध्ये जे पण काय शुगर प्रोड्यूस होती ते कंट्रोल मध्ये आणण्यासाठी आपल्याला लागणार आहे. सो ह्याच्यामध्ये ज्या पेशंटला डायबेटिस मलायटिस झालेला असतो त्यांच्यामध्ये आपल्याला ब्लरी विजन, एक्सिस थ्रस्ट, फटीग, फ्रिक्वेंट युरिनेशन, हंगर, वेट लॉस आर सम ऑफ द सिम्पटम्स कॉमनली सीन इन डायबेटिक पेशंट. म्हणजे हे सिम्पटम्स आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात. ब्लरी विजन म्हणजे जे आपण दृष्टी म्हणतो किंवा बघण्याची जे काही कॅपॅसिटी आहे ती काय झालेली असते, कमी झालेली असते. कारण ग्लुकोज इन्क्रीज झालंय, डेफिनेटली ते ग्लुकोज अदर बॉडीच्या पार्ट वरती पण अफेक्ट करणार आहे, त्यामुळं विजन वरती पण अफेक्ट करणार आहे. एक्सेस थ्रस्ट, एकतर त्यांना तहान जास्त लागते. सो एक्सेस थ्रस्ट मुळेच त्यांना युरिनेशन, फ्रिक्वेंटली युरिनेशन
हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. त्यानंतर फटीग. सो फटीग काय आहे? कोणाला येईल सांगता? स्टुडंट. Weight loss. फटीग म्हणजे वेट लॉस. जे पण मसल मध्ये आपण क्रॅम्प बघतो त्याला आपण काय म्हणतोय? फटीग. म्हणजे जे पण मसल्स आहेत ते काय होत आहेत? रॅपिडली एकतर कॉन्ट्रॅक्ट होत आहेत आणि त्यानंतर स्वतःहूनच ते परत रिलॅक्स होत आहेत. सो कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे होतंय. सो हे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन पण का होतंय? कारण तिथं ब्लड सप्लाय थोडा कमी झालेला असेल त्यामुळे तिथं ते तशी प्रोसेस होते. तर त्या कंडिशनला आपण म्हणतोय फटीग. त्यानंतर हंगर. हंगर काय असणार आहे? भूक लागणे. भूक लागणे. ओके. त्यांना ओके. सो त्या पेशंट मध्ये आपण हंगर बघायला मिळतो आपल्याला की त्यांना भूक लागते ते खातात. पण जास्ती खाल्ल्याने अल्टिमेट रिझल्ट काय होणार आहे? आधीच ग्लुकोज लेवल काय झाली? वाढलेली आहे आणि त्यांना भूक लागते. जर त्यांनी परत जास्ती खाल्लं तर काय होणार आहे? अजून लेवल इन्क्रीज होणार आहे आणि वेट लॉस पण त्यांचं जाणवणार आहे. असं नाही की ते पेशंट फॅटी होत आहेत. सो तिथे वेट लॉस पण म्हणजे अननेसेसरी वेट लॉस पण आपल्याला बघायला मिळतो. सो दिस इज द डायबिटीज मेलाइटस इंट्रोडक्टरी पार्ट. सो डेफिनेशन काय आहे डायबिटीज मेलाइटसची? काय होतंय? Diabetes mellitus, it is characterized by High levels of sugar in blood. Hyperglycemia. It is caused due to deficiency of insulin. okay. Diabetes mellitus, it is a group of metabolic disorder characterized by high level of sugar in blood. That condition is known as a hyperglycemia. Okay, let's see the next slide. Sign and symptoms. The early symptoms of untreated diabetes mellitus are related to elevated blood sugar level and loss of glucose in the urine. That is a glycosuria. म्हणजे आपल्याला काय बघायला मिळतंय? साइन आणि सिम्पटम्स मध्ये एकतर त्या पेशंट मध्ये काय झालेलं आहे? ब्लड शुगर कशी झाली? लेवल इन्क्रीज झाली आणि ते इन्क्रीज झालेलं डेफिनेटली बॉडी काय ना काहीतरी रिस्पॉन्स करून त्याला इलिमिनेट करायचं ट्राय करते. सो त्यांच्या युरिन मध्ये आपल्याला ग्लुकोजचा प्रेझेन्स जास्त दिसतो. सो युरिन थ्रू ते एक्सिस मधली जे पण शुगर आहे ते लॉस होते. सो त्या कंडिशनला आपण काय म्हणतोय? ग्लायकोसोयुरिया. So definition of a glycosuria is a loss of a glucose in the urine. Next आहे high amount of glucose in the urine can cause increased urine output and lead to dehydration. जर हाय अमाउंट मध्ये जर ग्लुकोज युरिन थ्रू बाहेर फेकली गेली तर त्यांना काय होणार आहे? डिहायड्रेशन लाईक त्यांना कंडिशन अराईज होणार आहे. सो त्यांना थ्रस्ट पण लागते आणि फ्रिक्वेंटली युरिनेशन पण होते. पण कुठं बॅलन्स राहत नाही. या प्रोसेस मध्ये कुठेही बॅलन्स राहत नाही. त्यामुळं डिहायड्रेशन तिथे त्यांना जाणवणार आहे. नेक्स्ट आहे इन्क्रीज्ड थ्रस्ट अँड वॉटर कन्झम्पशन. त्यानंतर त्यांना जास्त तहान लागणार आहे आणि ते पेशंट काय करणार आहेत? वॉटर कन्झम्पशन करणार आहेत. ओके, साइन आणि सिम्पटम्स समजले सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, फर्स्ट साइन आणि सिम्पटम्स काय आहे? काय होते Loss of पेशंट? glucose in urine. Loss of glucose in the urine. Glucosuria. ओके, एकतर ब्लड शुगर लेवल इन्क्रीज झालेली आहे त्यानंतर ते लॉस ऑफ ग्लुकोज इन द युरिन. जे एक्सिस जे काही शुगर आहे ती काय केली जाते? युरिन थ्रू बाहेर काढली जाते. त्यानंतर त्या कंडिशनला काय म्हणतोय आपण? ग्लायकोसोयुरिया. सेकंड कंडिशन Dehydration. डिहायड्रेशन. सो डिहायड्रेशन कसं आपण एक्सप्लेन करणार? High amount glucose. Amount of glucose in the urine can cause increased urine output. ओके ओके. सो थर्ड Water consumption. Water consumption. okay, increased thirst and water consumption.
Okay, next बघा, diabetes mellitus. It is a chronic disorder of a carbohydrate, protein, and fat metabolism resulting from a insulin deficiency or abnormality in the use of a insulin. जसं की मी प्रिव्हियसला पण सांगितलं होतं की डायबिटीज मलायटिस मध्ये काय होते, ब्लड शुगर लेवल इन्क्रीज होती. आणि हे कोणत्या टाईपचं डिसऑर्डर आहे, क्रोनिक डिसऑर्डर. सो क्रोनिकची डेफिनेशन काय असणार आहे, जर इंटरनल प्रोसेस मध्ये जे काय आपलं फंक्शनिंग आहे, मेटाबॉलिझम आहे, त्याच्यामध्ये जर डिस्टर्बन्स क्रिएट झाला असेल आणि मग डिसिजेस होत असतील तर त्या डिसिजेसला आपण क्रोनिक डिसऑर्डर म्हणतो. आणि असे क्रोनिक डिसऑर्डर लाईफ लॉंग साठी राहतात. सो ह्याच्यामध्ये इट इज अ क्रोनिक डिसऑर्डर ऑफ. मग आता हे क्रोनिक डिसऑर्डर कशाचं आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट मेटाबॉलिझम. सो ह्यांचा मेटाबॉलिझम मध्ये कुठेतरी डिस्टर्बन्स इथे क्रिएट झालाय. सो रिझल्टिंग फ्रॉम इन्सुलिन डिफिशियन्सी. सो ह्या कंडिशन मध्ये इन्सुलिनची डिफिशियन्सी असते किंवा तिथं ॲबनॉर्मॅलिटी ऑफ इन्सुलिन तिथं बघायला मिळतं. त्यामुळं ग्लुकोजची लेवल काय झाली आहे, इन्क्रीज झाली आहे. सो इन्सुलिनची डिफिशियन्सी होण्याचे पण तिथं 2 रिझन असू शकतात. एक तर त्या ज्या बीटा सेल्स आहेत त्या इन्सुलिन प्रॉपरली क्रिएट करत नाहीयेत किंवा तिथं प्रिपेअर करत नाहीयेत, किंवा सेकंड बीटा सेल कडून इन्सुलिन तयार तर होतंय पण पुढे पास होताना रिसेप्टर ऍक्सेप्ट करत नाहीयेत. सो अशा 2 टाइप मध्ये आपल्याला ते इन्सुलिनची डिफिशियन्सी, ह्या 2 कंडिशन मध्ये इन्सुलिनची डिफिशियन्सी बघायला मिळते. सो लेट्स सी द नेक्स्ट स्लाइड. So introduction. In that, diabetes mellitus is a group of metabolic disorder in which there are high blood sugar level over a long period. So तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, ग्लुकोज इन द ब्लड अँड एक्सिस ब्लड ग्लुकोज. आणि नॉर्मल कसं असतं की ब्लड सप्लाय सोबत आपला ग्लुकोजचा पण सप्लाय होतं, त्यानंतर एक्सिस मध्ये झालं तर ते कसे, सो इमेज थ्रू तिथं एक्सप्लेन केलेलं आहे. सो सिम्पटम्स ऑफ अ हाय ब्लड शुगर इन्क्लूड फ्रिक्वेंट युरिनेशन, increased thrust and increased hunger, जे की आपण प्रिव्हियसला पण बघितलं होतं. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन. सो डायबिटीज मलायटस टाइप 1, टाइप 2, अदर स्पेसिफिक टाइप ऑफ डायबिटीज अँड गॅस्ट्रेशनल डायबिटीज मलायटस. सो आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये इथं 4 टाइप बघायला मिळतात. सो टाइप 1 डायबिटीज मलायटस, टाइप 2 डायबिटीज मलायटस, अदर स्पेसिफिक टाइप ऑफ डायबिटीज अँड गॅस्ट्रेशनल डायबिटीज मलायटस. सो ह्याचं एक्सप्लेनेशन बघा. ओके, स्क्रीन वरती एक्सप्लेनेशन नाहीये, मी तुम्हाला सांगते डायबिटीज 1 मलायटस काय आहे किंवा टाइप 1 त्याचा डायबिटीज मलायटस टाइप 1. इन दॅट इट कॅन बी टाइप 1 बघा, टाइप 1 मध्ये इट कॅन बी डेव्हलप्ड ॲट एनी एज बट फ्रिक्वेंट ऑकर्स इन अ चिल्ड्रन अँड eldest frequently occurs in the children. In case of a type 1 diabetes, pancreatic beta cells are destroyed through an autoimmune mediated reaction so that pancreas is unable to produce sufficient insulin to control the blood glucose level. Hence, type 1 diabetes is called as insulin dependent diabetes mellitus or juvenile onset diabetes. So type 1 जो आहे त्याच्यामध्ये कोणत्याही एज मध्ये हा टाइप 1 डायबिटीस मलायटिस होऊ शकतो. मोस्टली आपल्याला फ्रिक्वेंटली आपल्याला चिल्ड्रन मध्ये हा झालेला दिसतो. आणि हे होण्याचं कारण टाइप 1 डायबिटीस का होतोय, बिकॉज पॅनक्रियाटिक ज्या बीटा सेल्स आहेत त्या डिस्ट्रॉय झालेल्या असतात. सो त्या डिस्ट्रॉय होत आहेत. का होत आहेत, कारण ऑटोइम्युन सिस्टीम जे आहे त्याच्यामुळं, त्यांच्या रिॲक्शनमुळं इथं बीटा सेल्स काय झालेले आहेत, डिस्ट्रॉय झालेले आहेत. सो पॅनक्रिया इज अनेबल टू प्रोड्यूस सफिशियंट इन्सुलिन. त्यामुळं पॅनक्रिया काय होतंय, जेवढा अमाऊंट मध्ये इन्सुलिन प्रिपेअर करायला पाहिजे तेवढ्या अमाऊंट मध्ये करत नाहीये, त्यामुळे तिथे डिफिशियन्सी आपल्याला जाणवते. सो प्रोड्यूस सफिशियंट, अनेबल टू प्रोड्यूस sufficient insulin to control the blood glucose level. Hence, type 1 diabetes is called as a insulin dependent diabetes mellitus. त्यामुळे टाइप 1 डायबिटीज मलायटिसला आपण काय म्हणतोय, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटिस. सो शॉर्ट फॉर्म काय असणार आहे, IDDM.
सो टाईप 2 मध्ये इट ऑकर्स मोर कॉमनली इन द अडल्ट. टाईप 2 जो आहे तो अडल्ट मध्ये बघायला मिळतो. मोस्टली ज्यांचं एज 40च्या अबव असते, 40च्या वर ज्यांचं एज आहे, अशामध्ये आपल्याला टाईप 2 डायबिटीज mellitus हे बघायला मिळतात. So it is characterized by insulin resistant and called as a non-insulin dependent diabetes mellitus. So ह्यामध्ये काय होणार आहे, इन्सुलिन तिथं त्या बीटा सेल्स पासून क्रिएट होणार आहे किंवा प्रोड्यूस होणार आहे, पण इन्सुलिन रेजिस्टन्स इथं आपल्याला बघायला मिळतं. इट मीन्स पुढे पास होताना रिसेप्टर वरती काहीतरी प्रॉब्लेम असणार आहेत की त्या ऍक्सेप्ट करत नाही. सो त्यामुळं ह्या टाईपच्या टाईप 2 डायबिटीस mellitusला आपण काय म्हणतोय, नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस mellitus, म्हणजे जिथं इन्सुलिनचं प्रिपरेशन होतंय किंवा इन्सुलिन करेक्ट अमाऊंट मध्ये प्रोड्यूस होतंय, पण पुढं पास होताना तिथं प्रॉब्लेम अराइज होते, त्यामुळं नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस mellitus आपण म्हणतोय. or in adult onset diabetes mellitus is known. Next, people with a type 2 diabetes usually have a family history of this condition. जो type 2 diabetes असतो तो मोस्टली कशामुळे प्रोड्यूस होणार आहे, आफ्टर एज ऑफ 40 फॅमिली हिस्ट्री मुळे, दॅट इज अ जेनेटिक फॅक्टर मुळे इथं तयार होणार आहे, तो त्या पेशंट मध्ये बघायला मिळणार आहे. नेक्स्ट आहे गस्टेशनल डायबिटीस mellitus. So it involves high blood glucose level during the pregnancy and the complication is associated with the both mother and child. So gestational diabetes mellitus जे आहे ते कधी तयार होणार आहे किंवा हा डिसीज कधी आपल्याला बघायला मिळतो, ड्युरिंग द प्रेग्नन्सी. सो प्रेग्नन्सी मध्ये तिथं ग्लुकोज लेवल इन्क्रीज झालेली असते आणि तिथून पुढे वुमन्सला डायबिटीजचा प्रॉब्लेम सुरू व्हायला लागतो. सो हे मदर आणि चाइल्ड ह्या दोघांनाही हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. ओके, क्लिनिकल टाइप ऑफ डायबिटीज mellitus मध्ये मॅच्युरिटी, ऑनसेट टाइप अँड ज्युव्हेनल टाइप. सो ज्युव्हेनल आताच सांगितलं होतं, कशाला म्हणतोय आपण ज्युव्हेनल? टाइप ऑफ डायबिटीज. टाइप 1 असेल तर आपण त्याला काय म्हणतोय, ज्युव्हेनल टाइप. का तसं म्हणतोय, कारण बिकॉज इट इज अ इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज mellitus. आणि मोस्टली आपण टाइप 1 जो आहे तो कुठं बघतोय, चिल्ड्रन मध्ये बघतोय. ओके, एम ऑफ ट्रीटमेंट. सो आतापर्यंत आपण काय डिस्कस केलं, डायबिटीस mellitus डिस्कस केलं. सो ट्रीटमेंट मध्ये टू करेक्ट मेटाबॉलिक डिस्टर्बन्स, to maintain optimum body weight, to control symptoms adequately with the diet, exercise and drug, to prevent or delay degenerative vascular complications. So जी पण आपण ट्रीटमेंट देतोय ह्या कंडिशन मध्ये, ते का देतोय, आपलं एम काय आहे ट्रीटमेंट मागं, जे काय मेटाबॉलिक डिस्टर्बन्स क्रिएट झालाय त्याला कंट्रोल मध्ये आणणं, त्यानंतर बॉडी वेट प्रॉपर मेंटेन करणं, त्यानंतर जे पण काही सिम्पटम्स किंवा सायन्स आपल्याला बघायला मिळतात ते डाएट, एक्सरसाइज आणि ड्रग थ्रू आपण काय करतोय, तिथं कंट्रोल मध्ये आणतोय. सो साइन अँड सिम्पटम्स रिड्यूस करायचे ट्राय करतोय. नेक्स्ट आहे टू प्रिव्हेंट और डिले डिजनरेटिव्ह व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन. सो जर समजा एखाद्या पार्टला बॉडीच्या किंवा टिश्यूला जर प्रॉपर असं ग्लुकोज किंवा ब्लड सप्लाय जर झाला नाही, तर ते ऑर्गन किंवा तो बॉडीचा पार्ट प्रॉपरली फंक्शनिंग करेल का? त्यासाठी आपल्याला तिथं काय करायचं आहे, तिथं व्यवस्थित ब्लड सप्लाय गेलाय का नाही चेक करायचं आहे आणि ब्लड शुगर लेवल पण चेक करायची आहे बॉडीची. त्यासाठी टू प्रिव्हेंट व्हॅस्क्युलर जे काही कॉम्प्लिकेशन आहेत, जर समजा एखाद्या बॉडी पार्टला किंवा समजा आता तुम्हाला लेगला, राईट लेगला जर व्यवस्थित ब्लड सप्लाय झाला नाही, तर तुमचे राईट लेग काय होणार आहे, फिजिकल मुवमेंट करायचं स्टॉप करतील हळूहळू. सो त्यासाठी मग ह्या काय झाल्या, सगळ्या व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन झाल्या. सो तिथं मस्क्युलर आणि व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन आपल्याला बघायला मिळतात. ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतोय, ट्रीटमेंट देतो. Ideal properties of a anti-diabetic agent. So in that, first should be effective by mouth, it should be non-toxic, should be correct basic metabolic defect
इन डायबेटीस. सो ज्या काय आयडियल प्रॉपर्टीज आहे अँटी डायबेटिक एजंट. सो अँटी डायबेटिक एजंट म्हणजे कोण असणार आहे? हायपोग्लायसेमिक एजंट. त्याच्या आयडियल प्रॉपर्टी. सो आयडियल प्रॉपर्टी मध्ये फर्स्ट कोणती आहे? इट शुड बी इफेक्टिव्ह बाय माउथ. ओरली ज्यावेळेस आपण घेतो तर त्याचा इफेक्ट जाणवला पाहिजे. इट शुड बी नॉन टॉक्सिक. ते जे काही ड्रग आहे ते कसं असलं पाहिजे? नॉन टॉक्सिक. अँड थर्ड, इट शुड बी करेक्ट बेसिक मेटाबॉलिक डिफेक्ट्स इन डायबेटीज. सो मेटाबॉलिक जे काही डिफेन्स किंवा त्या रिदम म्हणजे जे काय डिस्टर्बन्स आलंय सो त्याला करेक्ट केलं पाहिजे. सो दिस इज द आयडियल प्रॉपर्टी ऑफ अँटी डायबेटिक एजंट. नेक्स्ट आहे इन्सुलिन. सो इन्सुलिन इट इज अ पॉलीपेप्टाइड हार्मोन प्रोड्युस्ड बाय बीटा सेल्स ऑफ अ लँगेरन्स ऑफ अ पॅनक्रिया. सो पॅनक्रियामध्ये ज्या बीटा सेल्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला इन्सुलिन प्रोड्यूस होताना दिसतं. सो इन्सुलिन इट इज अ पॉलीपेप्टाइड हार्मोन produced by beta cell of a Langerhans of a pancreas. Second, it has a profound influence on metabolism of a carbohydrate, fat and protein. जर इन्सुलिनची डिफिशियन्सी झाली तर आपल्याला कार्बोहायड्रेट, फॅट अँड प्रोटीन ह्यांच्या मेटाबॉलिझम मध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होताना दिसतं. सो आणि पेशंटच्या बॉडीमध्ये पण काय होतंय? ब्लड शुगर लेवल काय होते? इन्क्रीज होते. दॅट इज ग्लुकोजची जी लेवल आहे ती इन्क्रीज होते, कारण प्रॉपर कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीनचं मेटाबॉलिझम होणार नाहीये. नेक्स्ट आहे इट इज अ कन्सिडर्ड ॲज द अॅनाबॉलिक हॉर्मोन. इन्सुलिनला आपण काय म्हणतोय? अॅनाबॉलिक हार्मोन असं म्हणतोय. So insulin, it is discovered in 1922 by Banting, derived from Latin word insulia. So Latin word पासून derive झालेला आहे हा word insulin. 1922 मध्ये discover झालेला आहे by a scientist Banting. Molecular weight of insulin is 6,000. Next, two amino acid chain A and B. हे दोन अमायनो ऍसिड चेन आपल्याला त्या इन्सुलिनच्या स्ट्रक्चर मध्ये बघायला मिळतात. सो ए चेन वरती 21 अमायनो ऍसिड असणार आहे. बी चेन वरती 30 अमायनो ऍसिड तिथं प्रेझेंट असणार आहेत. इन्सुलिनच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला अमायनो ऍसिड्स बघायला मिळतात. अमायनो ऍसिडची चेन त्याच्यामध्ये ए चेन आणि बी चेन आपल्याला बघायला मिळते. सो ए चेन वरती 21 अमायनो ऍसिड प्रेझेंट असताना बघायला मिळतात आणि बी चेन वरती आपण 30 अमायनो ऍसिड प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सो इट इज ऑब्टेन फ्रॉम द पॅनक्रियाज ऑफ अ कॅटल अँड पिग्स. सो जे काय आर्टिफिशियल जे इन्सुलिन आपण बनवतोय, जसं की आता डायबेटीस मेलिटस आहे, आता ज्यांच्या बॉडीमध्ये इन्सुलिन तयारच होत नाही अशा पेशंटला ट्रीटमेंट करण्यासाठी आपण काय करतोय? आर्टिफिशियल इन्सुलिन तिथं त्यांना देतोय. सो हे आर्टिफिशियल इन्सुलिन देताना ते प्रिपेअर पण आपल्याला करावं लागणार आहे आउटसाइड द बॉडी. सो इट obtained from the pancreas of a cattle and pig. कॅटल आणि पिगच्या पॅनक्रियाज मधून आपण काय करतोय? इन्सुलिन घेतोय आणि त्याचंच मल्टिप्लिकेशन करून आपण इन्सुलिनची अमाऊंट तिथे जनरेट करतोय. Next, storage and release. In a human pancreas, there are 2 million islets, most of them concentrated in the tail of the pancreas. So, जे पण पॅनक्रियास आहे त्याच्यामध्ये 2 मिलियन्स ऑफ आपल्याला आयसोलेट बघायला मिळतात. सो बीटा सेल्स ऑफ लँगरसन्स प्रेझेंट आहेत टू प्रोड्यूस इन्सुलिन. सो इन्सुलिन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ अ ग्रॅन्युल्स. सो इन्सुलिन जे आहे ते प्रिपेअर केल्यानंतर ग्रॅन्युल्स किंवा सॅक लाईक स्ट्रक्चर मध्ये काय केलं जातं? स्टोअर केलं जातं. द स्टोरेज ऑफ इन्सुलिन इज फॅसिलिटेटेड बाय झिंक विच मेक्स द इन्सुलिन लेस सोल्युबल. सो स्टोरेज ऑफ इन्सुलिन मध्ये आपण इन्सुलिन कमी सोल्युबल होण्यासाठी झिंक चे हेल्प घेतोय आणि ते स्टोअर करतोय. सो इन नॉर्मल ह्युमन्स 200 units of insulin is present and normal individual secretes insulin about 50 unit daily. So normally आपल्याला ह्युमन मध्ये 200 युनिट ऑफ इन्सुलिन प्रेझेंट असताना आपल्याला बघायला मिळतं. त्यातले आपण 50 युनिट्स काय होतात? नॉर्मल इंडिव्हिज्युअल ते सिक्रेट करतात. सो इन्सुलिन इज सिंथेसाइज्ड विथ द बीटा सेल
as a single chain polypeptide precursor called a proinsulin. तर हे जे इन्सुलिन आहे ते सिंथेसिस होताना सुद्धा 2 स्टेप मध्ये होते. सो प्रोइन्सुलिन सिक्रेट होते, दॅट इज इट इज अ सिंगल चेन पॉलिपेप्टाइड प्रिकर्सर आहे. प्रोइन्सुलिन होते प्रोड्यूस, त्यानंतर इन्सुलिन आपल्याला प्रोड्यूस होताना दिसते. जेवढा आपण फूड इनटेक घेतोय त्या फूड इनटेक वरती मेटाबॉलिझमचा रेट डिपेंड असणार आहे. त्याच्यानुसार त्याच्या नीड नुसार इन्सुलिन काय होते त्या पॅनक्रियाज मधून सिक्रेट होते. त्यासाठी पॅनक्रियाचे जे काही सेल्स आहेत ते काय करत आहेत, प्रो इन्सुलिन तिथं तयार करून ठेवत आहेत. नेक्स्ट आहे हाय सर्क्युलेटिंग लेवल ऑफ अ ग्लुकोज स्टिम्युलेट द रिलीज ऑफ अ इन्सुलिन. जेव्हा पण बॉडीमध्ये ग्लुकोज लेवल इन्क्रीज होते त्यावेळेस काय होतं, इन्सुलिन सिक्रेट व्हायला लागतं. अंडर अ फास्टिंग कंडिशन द पॅनक्रियास सिक्रेट 20 मायक्रोग्राम ऑफ इन्सुलिन पर आवर. ज्यावेळेस पण फास्टिंग कंडिशन म्हणजे काय, ज्यावेळेस पण आपण उपवास करतो किंवा फूड इनटेक घेत नाही त्या कंडिशनला पॅनक्रियास काय करतायत, 20 mg ऑफ इन्सुलिन पर आवरला सिक्रेट करतात. नेक्स्ट आहे इन्सुलिन इज अ रिलीज्ड बाय एक्झोसायटोसिस. हे जे इन्सुलिन आहे ते एक्झोसायटोसिस प्रोसेस थ्रू रिलीज केलं जातं. अमायनो ऍसिड, फॅटी ऍसिड, कीटोन्स अँड नॉन ग्लुकोज ऑल्सो स्टिम्युलेट इन्सुलिन रिलीज. तर ह्याच्यामध्ये अमायनो ऍसिड, फॅटी ऍसिड, कीटोन्स अँड नॉन ग्लुकोज हे काय केलं जातं, यांच्या थ्रू इन्सुलिनला स्टिम्युलेट केलं जातं, इन्सुलिन रिलीजला स्टिम्युलेट केलं जातं. सो नेक्स्ट आहे पॅनक्रियाज. सो पॅनक्रियाचं स्ट्रक्चर आहे, पॅनक्रियाचे वेगवेगळे पार्ट आहेत. द पॅनक्रिया इज डिवायडेड इंटू 4 जनरल रिजन, द हेड, नेक, बॉडी अँड टेल. अशा पार्ट मध्ये आपल्याला पॅनक्रिया डिवाइड झालेला दिसतो. सो लेट सी इट्स अ पार्ट, हेड, नेक, बॉडी अँड टेल. मोस्टली जे पण 20 मिलियन्स आपण जे आयसलेट म्हणतो त्यातले बरेच आयसलेट हे टेल पार्ट मध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे द हेड कॅन बी फर्दर सब डिवायडेड इनटू हेड प्रॉपर अँड द युनिसेट प्रोसेस. सो आपण बघतोय की हेडचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 पार्ट इथं दिसतात. सो हेड प्रॉपर अँड युनिसिनेट प्रोसेस अशा पार्ट मध्ये हेड काय झालेलं आहे, डिवाइड झालेला आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑर पॅनक्रिया. आपण पॅनक्रिया जे आहे त्याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे आणि त्याचे बॉडीचे पार्ट्स आहेत पॅनक्रियाचे. सो किती रिजन मध्ये हे डिवाइड होते, 4. ओके. फर्स्ट पार्ट Head, Head, body, neck, body, tail. नेक्स्ट आहे बॉडी अँड द लास्ट टेल. पण आपल्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेलं दिसते. फर्स्ट पार्ट इज head proper, usinate process. ओके. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट फॅट एक्सक्रेशन. सो इन्सुलिन disappears rapidly from the plasma, half life 5 to 6 minutes. जे पण इन्सुलिन आहे ते रॅपिडली काय होते, डिसअपिअर होते फ्रॉम द प्लाझ्मा. सो हाफ लाईफ किती आहे, 5 to 6 minutes. सो इट सर्क्युलेट इन द प्लाझ्मा इन अ फ्री नॉन प्रोटीन बाउंड फॉर्म. त्यामुळं जे पण इन्सुलिन आहे ते नॉन प्रोटीन बाउंड फॉर्म मध्ये ब्लड मध्ये प्रेझेंट असतं. It is a completely degraded by most of the tissues, especially by the liver, kidney, pancreas, etc. It is appears in the urine. जे पण इन्सुलिन आहे ते रॅपिडली डिग्रेड होते. सो कम्प्लिटली डिग्रेड होते वेगवेगळ्या टिश्यूज मध्ये. त्यामुळे लिव्हर, किडनी, पॅनक्रियाज मध्ये पण आपल्याला ते डिग्रेड होताना दिसते. त्यामुळं युरिन मध्ये त्याचं काय होणार आहे, युरिन मध्ये ते येणार आहे. नेक्स्ट आहे pharmacological action. So when administered in a diabetes mellitus. So insulin related बघतोय आपण, जेव्हा आपण इन्सुलिन आपण डायबिटीज मेलाइटस मध्ये ऍडमिनिस्ट्रेट करतो. So insulin is recorrect the disturbance in the carbohydrate, fat, protein, electrolyte and water as follows.
त्यावेळेस इन्सुलिन स्वतःची फार्माकोलॉजिकल ऍक्शन तिथं शो करणार आहे डायबेटीस मलायटस या कंडिशन मध्ये. सो तिथं जे काय डिस्टर्बन्स झालेला आहे मेटाबॉलिक प्रोसेसला, त्या मेटाबॉलिक प्रोसेसला रिकरेक्ट करण्याचं काम कोण करतोय आता? इन्सुलिन. सो फॉलोइंग स्टेप्स आहेत. इन दॅट फर्स्ट इज इन अ डायबेटीस मलायटस कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम इट टोटली डिस्टर्ब्ड. सो डायबेटीस मलायटस या कंडिशन मध्ये कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आहे ते कम्प्लिटली डिस्टर्ब झालेलं आहे. सो व्हेन इन्सुलिन इज ऍडमिनिस्ट्रेटेड, फर्स्ट it facilitate entry of a glucose and other sugar into the cell. So ते काय करते? It facilitate entry of a glucose and other sugar into the cell. Already त्या बॉडीमध्ये पेशंटच्या बॉडीमध्ये ग्लुकोजची लेवल इन्क्रीज झालेली आहे. त्यामुळं प्रत्येक सेल मध्ये काय करते? ते एंट्री जे काय आहे ग्लुकोजची, ते ग्लुकोजची एंट्री फॅसिलिटेट करते, म्हणजे यूज होते. नेक्स्ट आहे इट facilitates phosphorylation of a glucose and promotes a glycogen synthesis. त्यानंतर इन्सुलिन काय करते? फॉस्फोरायलेशन ऑफ अ ग्लुकोज हे प्रोसेस स्टार्ट करते. त्यानंतर प्रोमोट काय करते? ग्लायकोजन सिंथेसिस. सो हे ग्लायकोजन सिंथेसिस जे आहे त्याच्यामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन आपल्याला एटीपी मध्ये झालेलं दिसतं. सो एनर्जी मध्ये झालेलं दिसतं. जे पण शुगर आहे ते शुगरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? एनर्जी मध्ये. सो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? ग्लायकोजन सिंथेसिस. त्यामुळे इन्सुलिन नेक्स्ट स्टेप काय करतं? पहिल्यांदा सेल्स मध्ये ग्लुकोज येऊ देतं, एंट्री करू देतं. त्यानंतर फॉस्फोरायलेशन ऑफ अ ग्लुकोज ही प्रोसेसला स्टार्ट करतं आणि ग्लायकोजन सिंथेसिसला पण स्टार्ट करतं. नेक्स्ट आहे इन्सुलिन इनहिबिट ग्लायकोजिनोलायसिस अँड ग्लायकोनिओजेनेसिस अँड दस इन्क्रीज युटिलायझेशन ऑफ अ ग्लुकोज. सो इथं दोन टर्मिनॉलॉजीज यूज केलेल्या आहेत. ह्या सायकल आहेत ऍक्च्युली, ग्लायकोजन सिंथेसिस, ग्लायकोनिओलायसिस, ग्लायकोनिओजेनेसिस. सो ह्या ज्या सायकल्स आहेत त्यातल्या ग्लायकोजन सिंथेसिसला प्रमोट करते आणि इनहिबिट कुणाला करते? ग्लायकोनिओलायसिस अँड ग्लायकोनिओजेनेसिस, ज्याच्यामध्ये ग्लुकोजचा काय होणार आहे? ब्रेकडाऊन होणार आहे. सो त्याला इनहिबिट करते. नेक्स्ट आहे दस इन्क्रीज युटिलायझेशन ऑफ अ ग्लुकोज. त्यानंतर जे काय ग्लुकोज आहे ते प्रॉपर युटिलाइज केलं जातं. नेक्स्ट द रिझल्ट ऑफ अ इन्सुलिन ऍक्शन ऑन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम is the use of a glucose as a fuel and storage of some glucose as a glycogen. So जेवढं गरजेचं आहे तेवढीच अमाऊंटचं ग्लुकोज जे आहे ते काय केलं जातं? एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि बाकीचे जे काही ग्लुकोज आहे ते आपल्याला स्टोर झालेलं बघायला मिळतं इन द फॉर्म ऑफ अ ग्लायकोजन. सो दिस प्रोड्यूस ब्लड शुगर लेवल. त्यामुळं ब्लड शुगर लेवल जे आहे ती कंट्रोल मध्ये येते. तर ह्या 3-4 फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स आहेत की जे आपल्याला इन्सुलिन बॉडीमध्ये ऍडमिनिस्ट्रेट झाल्यावरती बघायला मिळतात. सो डायबेटीस मलायटस मध्ये आपल्याला ब्लड शुगर लेवल इन्क्रीज झालेली दिसते. सो इट्स अ कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे हे होणार आहे. सो इन्सुलिनची डिफिशियन्सी 2 रिझन मुळे होऊ शकते. दॅट इज अ टाईप 1 आणि टाईप 2 डायबेटीस मलायटस म्हणतोय आपण त्याला. टाईप 1 मध्ये काय असणार आहे की बीटा सेल्स पॅनक्रियामध्ये ज्या पण बीटा सेल्स आहेत त्या इन्सुलिन प्रोड्यूस करणार नाहीये, त्यामुळे पण डिफिशियन्सी प्रोड्यूस होते. किंवा सेकंड स्टेप मध्ये काय असणार आहे? टाईप 2 मध्ये जे रिसेप्टर्स आहेत ते रिसेप्टर पुढे ऍक्सेप्ट करत नाहीयेत इन्सुलिन. सो ह्या 2 कंडिशन मध्ये आपल्याला ग्लुकोज लेवल इन्क्रीज झालेली दिसते किंवा डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन हे बघायला मिळतं. ज्यावेळेस पण आपण डायबेटीस मलायटसला ट्रीट करायला जातो त्यावेळेस इन्सुलिन ऍडमिनिस्टर जर केलं आपण एक्सटर्नली तर ते काय बॉडीवरती ऍक्शन दाखवणार आहे ते आता आपण डिस्कस केलंय. The net result of insulin action on carbohydrate metabolism is the use of a glucose as a fuel and storage of some glucose as a glycogen. Thus reduces the blood sugar. त्यानंतर वरच्या ज्या पण सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की जे पण इन्सुलिन आहे ते काय करतंय? जेवढा अमाऊंट मध्ये ग्लुकोज लागणार आहे तेवढं प्रॉपर युटिलायझेशन करते आणि जे पण ग्लुकोज लागणार नाहीये त्याला ग्लायकोजन मध्ये स्टोअर करते. ओके, समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes. कसं होतंय?
स्टुडंट जागे आहेत का सगळे? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In diabetes mellitus, insulin deficiency causes metabolism of a fat from adipose tissue into the bloodstream. The availability of a free fatty acid to the liver lead to an increased production of a acetoacetate acid ketone bodies causing metabolic ketoacidosis. So diabetes mellitus मध्ये काय झालेलं आहे? इन्सुलिन डिफिशियन्सी. सो मेटाबॉलिझम तिथं रेट इथं आपल्याला कमी दिसतोय. सो फॅट च मेटाबॉलिझम असेल किंवा फ्रॉम द ॲडिपोज टिश्यू अँड इन टू द ब्लड स्ट्रीम द अवेलेबिलिटी ऑफ अ फ्री फॅटी ऍसिड. सो आता जे पण फ्री फॅटी ऍसिड्स आहेत ते लिव्हर मध्ये जे काही फ्री फॅटी ऍसिड आहे त्यांचं प्रोडक्शन काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेलं आहे. त्यामुळं ॲसिटिक ऍसिड कीटोन बॉडीज आपल्याला तिथं इन्क्रीज झालेला दिसतात. दॅट इज अ मेटाबॉलिक कॉझिंग मेटाबॉलिक कीटोॲसिडॉसिस. त्यामुळे कीटोॲसिडॉसिस हे आपल्याला तिथे जनरेट झालेलं दिसते ड्यू टू इन्क्रीज्ड प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ऍसिड कीटोन बॉडीज. त्यामुळे कीटोॲसिडॉसिस आपल्याला तिथे बघायला मिळते. सो इन्सुलिन ऍडमिनिस्ट्रेशन स्टिम्युलेट द सिंथेसिस ऑफ अ फॅटी ऍसिड अँड ट्रायग्लिसराइड. त्यामुळे इन्सुलिनचं जर ऍडमिनिस्ट्रेशन आपण केलं तर ते काय करतायत? कशाचे सिंथेसिस स्टिम्युलेट करतायत? फॅटी ऍसिडचं सिंथेसिस स्टिम्युलेट करतात अँड ट्रायग्लिसराइडचं सिंथेसिस स्टिम्युलेट करतायत. दस द अँटागोनाइज द मेटाबॉलिक कीटोॲसिडॉसिस. त्यामुळं कीटोॲसिडॉसिस ही जी कंडिशन अराईज झालेली आहे ती कमी होणार आहे, अँटागोनाइज होणार आहे. नेक्स्ट आहे इन्सुलिन डिफिशियन्सी इन डायबिटीज mellitus इम्पेअर प्रोटीन सिंथेसिस अँड फेवर प्रोटीन ब्रेकडाऊन इन द मसल. सो इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे डायबिटीज झालेला आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला इम्पेअर सिंथेसिस बघायला मिळतं प्रोटीनचं. सो प्रोटीनचं जे काय ब्रेकडाऊन आहे मसलमध्ये ते आपल्याला इम्पेअर झालेलं बघायला मिळतं. सो इन्सुलिन ऍडमिनिस्ट्रेशन इन्हान्स द ट्रान्सफर ऑफ अमिनो ऍसिड इनटू द सेल्स अँड प्रमोट देअर कन्व्हर्जन इनटू अ प्रोटीन. त्यामुळे इन्सुलिन ज्यावेळेस आपण ऍडमिनिस्ट्रेट करतो त्यावेळेस ते काय करणार आहे? अमिनो ऍसिडला इन्हान्स करणार आहे. ट्रान्सफर जे आहे अमिनो ऍसिडचं त्या प्रोसेसला इन्हान्स करणार आहे. आणि सेल मध्ये प्रोटीनचं काय करणार आहे? प्रमोट देअर कन्व्हर्जन इनटू प्रोटीन. आणि प्रोटीन मध्ये अमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन प्रोटीन मध्ये तिथं करणार आहेत. So insulin enhances the entry of a potassium into a cells and its involvement in a gluconeogenesis. त्यानंतर इन्सुलिनचं ऍडमिनिस्ट्रेशन केल्यानंतर ना आपल्याला पोटॅशियमची एंट्री त्या सेल मध्ये होताना दिसते. सो इन्व्हॉल्वमेंट इन अ ग्लुकोनिओजेनेसिस. त्यामुळे पोटॅशियम पण ग्लुकोनिओजेनेसिस या सायकल मध्ये एंटर करतं. सो इन्सुलिन अँटॅगोनाइज द एक्सिस बॉडी वॉटर लॉस. त्यामुळं बॉडी एक्सेस वॉटर लॉस जो होते, सो फ्रिक्वेंट युरिनेशन मुळे जे पण वॉटर बॉडीच्या बाहेर पडते त्याला काय होणार आहे? अँटॅगोनाइज होणार आहे किंवा त्याला आपण रिस्टोर आपण म्हणू शकतो. रिस्टोर इथं ऍक्शन बघायला मिळते. नेक्स्ट आहे प्रिपरेशन. सो प्रिपरेशन मध्ये इथं इन्सुलिनचं प्रिपरेशन सांगितलेलं आहे. So commercial insulin is a mixture of the hormone extract from the pancreas of a cattle and pig. So commercial insulin mixture जे आहे ते आपण जे की आर्टिफिशियल इन्सुलिन जे म्हणतो ते कुणापासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं असतं? कॅटल आणि पिग पासून. द पोटेन्सी ऑफ इन्सुलिन इज assayed by comparing the new sample with an international standard for its हायपोग्लायसेमिक इफेक्ट. सो हे जे इन्सुलिन आहे ते इन्सुलिन हायपोग्लायसेमिक इफेक्ट साठी आपण काय करतोय? कॅटल आणि पीक पासून एक्स्ट्रॅक्ट करतोय आणि त्याचंच मल्टिप्लिकेशन करून आपण तिथे इन्सुलिन प्रोड्यूस करतोय. सो प्रिपरेशन आर ऍडजस्टेड टू कंटेन 40, 80, 100 and 500 युनिट्स पर ml अकॉर्डिंग टू नीड. जेवढी नीड आहे त्याच्यानुसार आपण काय करतोय? ते इन्सुलिनचं प्रिपरेशन इथं स्टार्ट करतोय. फर्स्ट जो टाइप आहे दॅट इज अ कमर्शियल इन्सुलिन. नेक्स्ट जो टाइप आहे न्यूअर इन्सुलिन.
So newer insulin in that first is a astraped. Actrapid. So it is a clear neutral solution pH 7 of a recrystallization monocomponent of a prosin insulin. सो हे जे ऍक्ट्रापेड जे इन्सुलिन आहे ते कसं आहे सोल्युशन क्लिअर आहे न्यूट्रल आहे पीएच त्याचा आणि रिक्रिस्टलाइज होते मोनो कॉम्पोनंट मध्ये सो ह्या इन्सुलिनला काय म्हणतो आपण प्रोसिन इन्सुलिन नेक्स्ट आहे न्यूअर इन्सुलिन मध्ये नेक्स्ट आहे रॅपिड टार्ट so in that it is a cloudy mixture of a atrapate and large insoluble crystals of a bovine insulin so bovine and prosin हे दोन टर्मिनॉलॉजीज कशासाठी यूज केलेत कॅटल आणि पिग साठी जसे की तुम्ही फर्स्टली बघू शकता प्रिपरेशन ऑफ इन्सुलिन मध्ये सांगितलेलं आहे कॅटल जे आहे त्या कॅटललाच आपण काय म्हणतोय बोविन आणि जे पिग आहे त्याला आपण काय म्हणतोय पोर्सिन सो इथं पण त्या टर्मिनॉलॉजीज आलेल्या आहेत जे फर्स्ट आहे ऍक्ट्रापेड हे कोणापासून तयार झालेलं असणार आहे पिग पासून त्याला आपण म्हणतोय पोर्सिन इन्सुलिन आणि ते कसं आहे नेचर त्याचं क्लिअर आहे सोल्युशन आणि न्यूट्रल आहे त्याचा पीएच आणि मोनो कॉम्पोनंट हे त्याचे रिक्रिस्टल होत आहेत सो त्या इन्सुलिनला आपण म्हणतोय प्रोसिन इन्सुलिन नेक्स्ट आहे रॅपिड टार्ट सो रॅपिड टार्ट मध्ये इट इज अ क्लाउडी मिक्सचर ऑफ ऍक्ट्रापेड अँड लार्ज इन्सुलिन क्रिस्टल्स ऑफ अ बोविन इन्सुलिन म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे सो बोविन इन्सुलिन अँड प्रोसिन इन्सुलिनचं कॉम्बिनेशन इथं आपल्याला बघायला मिळतं दॅट इज अ रॅपिड टार्ट इन्सुलिन नेक्स्ट आहे मोनोटार्ड इट इज अ मोनो कॉम्पोनंट ऑफ इन्सुलिन झिंक सस्पेन्शन अराइड कंटेनर प्युरिफाईड प्रोसिन इन्सुलिन सो ह्याच्यामध्ये प्युरिफाईड प्रोसिन इन्सुलिनचा यूज केलेला आहे आणि हे मोनो कॉम्पोनंट आहे जे की झिंक सोबत आपल्याला बघायला मिळतं इन्सुलिन झिंक सस्पेन्शन ह्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतं दॅट इज अ मोनोटार्ड नेक्स्ट आहे साइड इफेक्ट्स सो आपल्याला हे नाहीये स्टडीला थेरापॉटिक ऍप्लिकेशन म्हणजे इन्सुलिन आपण कुठे कुठे यूज करतो इन डायबेटिस मलायटस इन सिझोफोर्निया इन अर्नोक्झिया अँड इन बर्न ह्याच्यामध्ये आपण इन्सुलिनचा यूज करतोय डायबेटीज मलायटस आत्ताच आपण टर्मिनॉलॉजी डिस्कस केलेली आहे सिझोफोर्निया सो व्हॉट इज मीन बाय सिझोफोर्निया प्रिव्हियसली पण ह्या डेफिनेशन झालेल्या आहेत सिझोफोर्नियाच्या कोणाला सांगता येईल डेफिनेशन ऑफ अ सिझोफोर्निया सिझोफोर्निया येते का Schizophrenia is a split mind. It shows splitting of perception and interpretation from reality like hallucinations. ओके अदर काय एकालाच येते तेच आहे डेफिनेशन इट इज करेक्ट अदर कोण सांगेल सांगा फास्ट रोल नंबर 35 Yes, ma'am. डेफिनेशन रिपीट करा मॅडम सिझोफोर्निया नाही येत नाही नाही येत का मॅडम लक्ष नव्हतं का तुमचं आहे हा मग कसं काय नाही येत ह्याच्या आधीच्या चॅप्टरला प्रेझेंट होतात का मॅडम तुम्ही हो रोल नंबर 62 हा सांगा
नक्की सांगितले तुम्ही नोटबुक मध्ये लिहिली आहे का फ्रेंडनी मदत केली आहे? हा, ऑफलाईन स्टुडंट. मिनिंग सांगता येईल? नोटबुक मध्ये डेफिनेशन राईट डाऊन करून काही उपयोग नाही जर तुम्हाला मिनिंग समजत नसेल तर. ओके, नेक्स्ट इज अनोरेक्सिया. प्रिव्हियसली आपण बऱ्याचदा सिझोफ्रेनियाची डेफिनेशन कम्प्लिटली तुम्हाला सांगितलेली आहे. सो ज्यांनी स्टडी स्टार्ट केलं नाहीये त्यांनी स्टडी स्टार्ट करा. तुमचे जे काही एक्झाम आहेत ते ऑनलाईन होणार नाहीयेत, ऑफलाईन होणार आहेत. त्या भ्रमातून बाहेर या आणि स्टडीला स्टार्ट करा. सो अनोरेक्सिया इट इज अ कंडिशन ऑफ अ इटिंग डिसऑर्डर. त्याला आपण म्हणतोय की इटिंग डिसऑर्डर. एक्सिस मध्ये ते पेशंट काय करतायत, ईट करतायत, सो मील इंटेक घेतायत, त्यामुळे त्यांचे बॉडी वेट पण तिथे इन्क्रीज होते. त्या कंडिशनला आपण म्हणतोय अनोरेक्सिया. अँड इटिंग डिसऑर्डर people to obese about weight and what they eat, known as anorexia. Next आहे inborn. Burn म्हणजे काय असणार आहे? भाजले. ओके, सो ह्या कंडिशन मध्ये आपण काय करतोय, इन्सुलिन यूज करतोय. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन. सो क्लासिफिकेशन in that first is a sulfonylureas. In that first generation example is tolbutamide, chloropropamide. Second generation example is a glibenclamide or a glyburide, glyclazide, glipizide and glimepiride. Next आहे biguanides. In that example is a metformin, fenformin. Next आहे meglitinide analogous. In that example is ripaglinide and netaglinide. Next आहे thiazolidine dione. Example is rosiglitazone and pioglitazone. This is the classification. Classification मध्ये आपल्याला मेन 4 क्लास बघायला मिळतात. सल्फोनाइल्युरियस, बायग्वानिड्स, मेग्लिटिनाइड, एनालॉगस, थायाझोलिडीन, निडिऑन्स. अँड त्याच्यामध्ये सब क्लासिफिकेशन मध्ये सल्फोनाइल्युरियसच्या फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन हे 2 टाइप बघायला मिळतात. इन दॅट फर्स्ट इज टोलब्युटामाइड अँड chloropropamide. Example आहे second generation. So in that penclamide or glyburide, glipizide and glimepiride. These are the examples of in under the class of a second generation. हे सगळे ड्रग आपल्याला 1 by 1 लर्न करायचे आहेत. So it is a classification of a, कशाचं क्लासिफिकेशन आहे, कोणता चॅप्टर आहे? हायपोग्लायसेमिक एजंटचं क्लासिफिकेशन आहे. ओके, we here our beat is completed. Anyone have any doubt regarding today's beat? आज फक्त आपण हायपोग्लायसेमिक एजंट ह्याचं क्लासिफिकेशन, इन्सुलिनचं प्रिपरेशन, इन्सुलिनचे इन डिटेल डिस्क्रिप्शन, डायबेटिस मेलाइटसचे टाइप हे बघितलेलं आहे. हे आजचा जो पार्ट झालेला आहे त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? Yes or no, student? जागे आहेत? No, ma'am. No, ma'am. Okay, then we will stop here.